जिल्हाधिकारी ॲक्शन मोडमध्ये आहे. कुणी साठेबाजी करू नये. जास्तीचे साठे निर्माण करून जनतेमध्ये जाणीवपूर्वक तुटवडा निर्माण करण्याचं काम कोणी करत असेल त्यावर ॲक्शन करण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांना दिलेली आहे. आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सक्त निर्देश दिलेले आहे की असे जे लोक आहेत साठेबाजी करणारे आणि जाणीवपूर्वक लोकांना त्या ठिकाणी वेठीस धरणारे त्यांना या ठिकाणी कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. व्यावसायिक आहेत, व्यावसायिकांना कुठेतरी गॅस देणं बंद केलेलं आहे. त्यामुळे हॉटेल 20% बंद झालेले आहेत. 50% 2 दिवसात जर नाही पुरवठा झाला तर बंद होण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते. असं आहे की केंद्र सरकारने संपूर्ण मॉनिटरिंग चालू केलं आहे. शेवटी युद्धजनक परिस्थितीमध्ये काही गोष्टी कराव्या लागतात, ज्या तुम्हालाही समजतात मलाही समजतात. प्रत्येक गोष्टीचं मीडियाच्या माध्यमातून एखाद्या वेळी जनतेमध्ये समाधान निर्माण होईल अशी कुठली वस्तू करू नये. अपोजिशनने सुद्धा अशा परिस्थितीमध्ये एकत्रितपणे राष्ट्राकरता एकत्र येऊन काम केलं पाहिजे. यावर राजकारण करू नये. सरकार पूर्ण तऱ्हेने मॉनिटर करत आहे. सरकार घरगुती सिलेंडर लोकांना मिळालं पाहिजे याकरता काम करत आहे. घरगुती सिलेंडर कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ नये याचं जबाबदारी सरकारने घेतली आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की साठेबाज जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी नियंत्रित करणे, त्यांनी कुठेही साठे तयार करू नये याची त्या ठिकाणी जबाबदारी घेणे, क्रायसिस तयार होण्याची काळजी घेणे आम्ही हे करतोय. भिवंडी येथील वाशी सापरे अतकुली पठारा हे जमीन शासनाने भूसंपादन केलेली आहे आणि त्यासाठी शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की सिडकोचा मोबदला त्यांना मिळण्यात यावा. नाही तर हे तपासावं लागेल. आता वेळेवर मला तुम्ही सांगितलं आता उत्तर मिळेल. मला तपासू द्या. शेतकऱ्याची काही मागणी असेल ते मला भेटलं तर मी न्याय देईल. नियमाप्रमाणे जो काही भूसंपादन कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला न्याय देऊ.